श्री स्वामी समर्थ. उद्या आहे गुरुवार आणि क्रिसमससुद्धा आणि केक तर खायचा आहे. मग आता काय करायचं तर बिना अंड्याचा केक बनवायचा. अतिशय सुंदर होतो आणि अगदी सोपा आहे. इथे टुटी फ्रुटी घेतलेली आहे, त्यात थोडासा मैदा टाकायचा आणि मिक्स करून घ्यायचं. ही सगळी प्रोसेस अगोदरच करून घ्यायची आहे. त्यानंतर मी टीन घेतलेला आहे, तुम्ही टोपसुद्धा घेऊ शकता. त्याला छान तेल ग्रीस करून घ्यायचं संपूर्ण टोपाला किंवा त्या डब्याला आणि त्याच्यामध्ये थोडासा मैदा भुरभुरायचा आणि सगळीकडे पसरवून घ्यायचा. यामुळे केक जरासुद्धा खाली चिटकत नाही. आणि त्यानंतर माझ्याकडे बटर पेपर होता, तर मी बटर पेपरसुद्धा याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे. तुमच्याकडे नसेल तर नाही वापरलात तरी देखील चालेल. ही झाली सगळी आपल्याला केकचं बॅटर बनवण्याच्या अगोदरची प्रोसिजर. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 वाट्या रवा घ्यायचा आहे. मेजरमेंट अगदी सोपं आहे, काही अवघड नाही. 2 वाट्या रवा घेतला तर 1 वाटी आपली साखर घ्यायची आहे. पिठी साखर नव्हती, त्यामुळे मी आपली नॉर्मल आहे ती जाडी साखरच वापरलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रवा जो आहे तो बारीक रवा घ्यायचा आहे. एकदम बारीक रवा जो येतो तो रवा. आणि आता वेलचीचा फ्लेवर मला ह्याच्यामध्ये फार आवडतो, त्यामुळे मी वेलची टाकून घेत आहे. जर जर तुम्हाला व्हॅनिलाचा फ्लेवर आवडत असेल तर व्हॅनिला इसेन्स टाकलं तरी देखील चालेल. आता हे सगळं मिक्सरला छान बारीक करून घेतलेलं आहे. रवासुद्धा बारीक असूनसुद्धा मी तो बारीक केलेला आहे, त्याच्यामुळे असं वाटणारच नाही की रव्याचा केक तुम्ही बनवताय. आता यामध्ये आपल्याला अर्धी वाटी दही वापरायचं आहे आणि अर्धी वाटी दूध. आणि हे छान मिक्स करून हे सुद्धा आपल्याला मिक्सरमधून एकदा फक्त फिरवून घ्यायचं आहे, जेणेकरून दूध आणि दही छान त्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स होऊन जाईल. आता एका बाउलमध्ये हे जे मिश्रण आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे. आपण हा केक रवा वापरून बनवत आहे, त्यामुळे आता हे मिश्रण आपल्याला 10 मिनटं तरी असंच ठेवायचं आहे, ज्यामुळे रवा जो आहे तो छान फ्लफी होऊन फुगतो आणि आपला केक खूप टेस्टी होतो. आता या मिश्रणामध्येच आपल्याला टुटी फ्रुटी जी आपण थोडंसं मैदा लावून ठेवली होती ती ॲड करून घ्यायची आहे. छान मिक्स करून घेऊ आणि हे मिश्रण आपण 10 मिनटं बाजूला ठेवू. तोपर्यंत आपला OTG प्री हीट होण्यासाठी आपण ठेवणार आहोत. 180 डिग्री सेल्सिअसला दोन्ही कॉईल म्हणजे वरची आणि खालची दोन्ही कॉईल ऑन ठेवायचे आहेत आणि 10 मिनटासाठी आपल्याला OTG प्रीहीट करून घ्यायचं आहे. तोपर्यंत मी कोमट दूध घेतलेलं आहे, त्यामध्ये थोड्याशा केसरच्या काड्या टाकून घेत आहे. हे मी कलर येण्यासाठी करत आहे. जर तुम्ही नाही ही प्रोसेस केली तरी देखील चालेल, पण ह्याच्याने कलर खूप सुंदर येतो किंवा तुम्ही फूड कलरसुद्धा वापरू शकता. आता जे मिश्रण आहे त्याच्यामध्ये 1 चमचा बेकिंग पावडर टाकलेली आहे, पाव चमचा बेकिंग सोडा टाकलेला आहे आणि मिश्रण छान सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आता या मिश्रणामध्ये जे आपण दूध केलं होतं केसरचं, तर ते मी आत्ता या स्टेजला ॲड करून घेत आहे. आणि आता प्रोसेस पटापट करायची, त्यासाठी टीन आपल्याला अगोदरच रेडी करून ठेवायचा असतो. एकदा काय सोडा आपण ह्याच्यामध्ये ॲड केला ना मिश्रणामध्ये, त्यानंतर जास्त वेळ थांबायचं नाही, कारण एअर त्याच्यामध्ये पकडायला चालू झालेला असतो. आता टीनमध्ये मी बॅटर सगळं पोर करून घेत आहे, ओतून घेत आहे सगळं. आणि नंतर आपल्याला जो डब्बा आहे किंवा टीन आहे तो टॅप करून घ्यायचा आहे आणि मिश्रण पाहू शकता आपलं एकदम व्यवस्थित झालं आहे. अशीच कन्सिस्टन्सी हवी आहे मिश्रणाची. टीनला टॅप करून घ्यायचं आहे आणि याच्यावरती थोड्याशा टुटी फ्रुटी तुम्ही टाकल्यात तरी चालेल. जर तुम्हाला जास्त टुटी फ्रुटी आवडत नसतील तर नाही टाकल्यात तरी देखील चालेल. आणि आता आपला OTG प्रीहीट झालेला आहे, तर मधल्या रॅकवरती आपण केक बेक व्हायला ठेवायचा आहे. OTGची प्रोसेस पुन्हा एकदा ऐकून घ्या. 180 डिग्री सेल्सिअसला दोन्ही कॉईल चालू पाहिजेत आणि 45 to 40 मिनिट एवढं आपल्याला टायमर लावून केक आपला बेक करून घ्यायचा आहे. आता 45 मिनिट झालेले आहेत आणि आता मी OTGमधून केक काढत आहे, परंतु मी हा व्हिडिओ बनवला नाही पुढचा, कारण केकला जरासुद्धा बाहेरची हवा लागून द्यायची नसते. केक काढल्या काढल्या लगेच मी झाकून ठेवला होता आणि त्यानंतर 15 ते 20 मिनिटानंतर केक जेव्हा नॉर्मली गार झाला तेव्हाच मी त्याच्यावरचा कपडा ओपन केलेला आहे. आता केक तुम्ही पाहू शकता किती पटकन निघाला, जरासुद्धा खाली चिटकलेला असा नाही आहे आणि पेपरसुद्धा लगेच निघाला. आता एवढा सुंदर केक आहे की कधी खाईल असं झालं होतं. तर आता मस्तपैकी पटापट त्याचे काप करून घेत आहे. काप करतानासुद्धा अगोदर मधून तुम्ही कट करा आणि त्यानंतर साईडच्या स्लाईज आहेत त्या तुम्ही व्यवस्थित कापू शकता. किंवा जर तुमच्याकडे आयताकार टीन असेल ना तर त्याच्यामध्ये केला तर खूप सुंदर.
आणि आता तुम्ही टेक्स्चर पाहू शकता, एवढं सुंदर झालेलं आहे ना केकचं, की तुम्ही पहिल्या प्रयत्नात सुद्धा खूप सुंदर केक बनवू शकता आणि तुमच्या फॅमिलीसोबत एन्जॉय करू शकता. फक्त काही टिप्स असतात आणि ट्रिक्स असतात, त्या जर तुम्ही व्यवस्थित फॉलो केल्या ना, तर अप्रतिम कोणतीही रेसिपी असो ती होऊ शकते. तर मग अजून जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया छान छान व्हिडिओसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.